यशस्वी उद्योजकच्या आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत. नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी. कॉलेजचे काही ग्रुप येतात, मुलं येतात जे एकमेकांमध्ये पैज लावून येतात. 5 पुऱ्या झटका खा, 6 पुऱ्या झटका खा. एक माझ्या समोरचा इन्सिडेंट मला आठवतो. 3-4 जण आलेले होते आणि त्यांनी असं सहज गमतीमध्ये केलं की बा तू जर एवढ्या झटका खाल्ला तर आपण तुला देईल बॉल. आणि त्या मुलांनी सहज म्हणजे इझिली खाऊन गेलं. जेवढं त्याला समोरच्याला वाटलं नव्हतं, तो चांगला मिरची खाणारा होता आणि तो मोबाईल त्या माणसाला तिथं द्यावा लागला. त्यांना मित्रच होते 4 लोकांमध्ये. गेल्या 25 वर्षांपासून असे अनोखे व गमतीदार किस्स्यांसोबत नाशिककरांच्या मनावर तसेच जिभेवर राज्य करत आले आहेत ते म्हणजे शौकीन भेळपुरी सेंटर. गार्डन शेजारी चणे शेंगदाणे विकण्यापासून सुरू केलेला प्रवास आज त्यांचे नाशिकमध्ये स्वतःचे 4 ब्रांचेस आहेत. नमस्कार, माझं नाव जितेंद्र भिकाजी धनराय, संचालक शौकीन भेळपुरी सेंटर. गेल्या 25 वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये कार्यरत आहे आणि नाशिककरांनी जितकं प्रेम, ग्राहकांच्या आशीर्वाद आणि याच्या पोटी आम्ही आजपर्यंत हा प्रवास सुखमय झालेला आहे. तर शौकीनचा प्रवास हा आमचे मोठे बंधू महेंद्र भिकाजी धनराय यांनी सुरू केलेला आणि मी त्याला फक्त एक सपोर्टिंग म्हणजे थोडंसं हातभार लावण्यासाठी मी सुरुवात केली. भाऊचं स्किल आणि माझी मॅनेजमेंट असा आमच्या दोघांचा एका गाडीचे 2 चाका असे चालायचे. सुरुवातीचा जो काही आमचा शौकीनचा जो काही प्रवास होता तो साधा सिंपल होता. शेंगदाणे फुटाणे, नंतर सुका भत्ता आणि नंतर ओली भेळ. त्या टायमाला काय असं एवढं जास्ती नाही लागलं. 25 वर्षापूर्वी ते 5-10 हजार रुपयात माझं हे सेटअप सुरू झालेला. जशी कस्टमर आणि नाशिककरांना टेस्ट आवडायला लागली, कस्टमर येत गेले, तसा सेटअप आज माझा 1 कोटीच्या आसपास टर्नओव्हर चालू आहे. नाशिकमध्ये आम्ही टोटल 5 ब्रांचेस रन करतो आणि त्या सगळ्या आमच्या स्वतःच्याच आहे. एका ब्रांचला भाऊ आहे, एका ब्रांचला मी आहे, जी मेन नेहरू गार्डनच्या असते. भाऊ मेरीच्या ब्रांचला आहे आणि माझी मिसेस गंगापूर रोड आणि अशोक स्तंभाचं बघते. नाशिक रोडची एक ब्रांच होती पण काही कारणास्तव आम्ही ती थांबून घेतली. माझ्याकडे साधारणतः टोटल प्रत्येक ब्रांचला तर 5 ते 6 लोक काम करतात. तर असे जर धरले तर 4 ब्रांचमध्ये जवळजवळ 25 लोक माझ्याकडे आता काम करतात. सगळं सेंट्रलाइज प्रोडक्शनच तयार होतं, एकाच ठिकाणी सेंट्रलाइज होतं आणि मग नंतर तिथून डिस्ट्रीब्यूट होतं. आणि मेन आपलं काम आहे ना चटणीचं आहे. तर आपण चटणी स्वतः आपण बनवतो आणि बाकी आउटसोर्सेस घेतो. म्हणजे फरसाण, मुरबरे पण बल्कमध्ये घेतो. म्हणजे आता फरसाण म्हणायला गेलं तर पुण्यावरून मी मागवतो. स्पेशलिस्ट लोकांच्या हिशोबाने आपण ते मागवतो, ज्यांचा प्रोडक्ट हा खूप चांगला आहे आणि मी त्यांच्याकडनं तो मागवायचा. म्हणजे स्वतःचा एक इनोव्हेशन प्रोडक्ट असा आहे. झटका पाणीपुरी हा एक युनिक कन्सेप्ट आहे. म्हणजे झटका नाव ऐकल्यानंतर लोकांना क्वेश्चन मार्क येऊन जातं का झटका काय असतो. तर एक पाणीपुरीचा बेस असतो आणि तिथं आपण एक तिखट मसालेदार बटाटा, असा झणझणीत बटाटा बनवतो. त्याच्यासाठी मिरची आपण ती घंटूरची यूज होती आणि माणसाला एकदा तो जिभेवर पडल्यानंतर 1 सेकंदाभरानंतर 2 सेकंदानंतर माणसाला जी किक बसते, पूर्ण डोक्याच्या नसा मोकळ्या होऊन जातात. असा आपण झटका पाणीपुरी म्हणजे सगळ्यात जास्त तिखट खाणं चाट आयटम मध्ये जर देत असेल तर आपण नाशिकला आपण पुरवतो. ग्राहकांसोबत गमतीदार गोष्टी करून व उत्कृष्ट चव आणि अनोखा पदार्थ म्हणजेच त्यांची झटका पाणीपुरी, अशा अनेक गोष्टींमधून मिळालेल्या प्रतिसादामुळे आज नाशिकमध्ये शौकीन भेळपुरीने आपले स्थान प्राप्त केले आहे.